नमस्कार मित्रांनो, चार्मी डिजिटल हब या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगाराचा जो पत्ता आहे, राहण्याचा पत्ता तो वेगळा आणि बांधकाम कामगाराच्या लेबर कार्डवर आणि कामगार पावतीवर कामाचे ठिकाण म्हणून जो पत्ता आहे तो वेगळा आहे। तर अशा परिस्थितीमध्ये बांधकाम कामगाराला सध्या जे कामगारचे कामाचे ठिकाण म्हणून ज्या पावतीवर तालुका आलेला आहे, म्हणजे लेबर कार्डवर जो तालुका आलेला आहे, तर त्या तालुक्याच्या ठिकाणी जे कामगार सुविधा केंद्र जे आता तयार झालेलं आहे, त्या कामगार सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्हाला ऑनलाईन क्लेम करायचे असतील, ऑनलाईन रिन्युअल करायचे असेल तर त्या कामासाठी तिथे तुम्हाला जावं लागतो। तर आता कामगारांची अशी परेशानी होत आहे की कामगार जिल्ह्याच्या जवळपास 100 ते 150 किलोमीटर दूर राहण्यास आहे आणि त्याचे नोंदणीचे ठिकाण मात्र जिल्हा किंवा जिल्ह्याच्या पलीकडच्या या साईडचे तालुका आलेला आहे। तुम्ही आता त्याचा संदर्भ म्हणून तुम्ही डिस्प्लेवर तुम्ही पाहू शकता की आता पहा, या पावतीवर हे कामाचे ठिकाण जे आहे, हे कामाच्या ठिकाणाचा तालुका तुम्ही कंधार दिसत आहे आणि तो जो कामगार आहे तो कामगार खुद किनवट तालुक्यामधला आहे। म्हणजेच किनवट तालुक्याचा कामगार कंधार या ठिकाणी काम करत होता, त्यामुळे कंधार या ठिकाणचेच प्रमाणपत्र त्यांनी नोंदणी करताना लावलं होतं। त्यामुळे जेव्हा रजिस्ट्रेशन पूर्ण झालं, नोंदणी पावती आली, त्या पावतीवर कामाचे ठिकाण म्हणून कंधार आलेलं आहे, कारण कंधारचं 90 दिवसाचं प्रमाणपत्र त्या कामगारांनी लावलं होतं। मग आता त्या किनवटमध्ये सुद्धा कामगार सेतू सुविधा असून देखील त्या कामगाराला त्या किनवट म्हणजे त्याच्या घराच्या बाजूला ते सुविधा केंद्र असून सुद्धा त्या सुविधा केंद्रामध्ये त्याला तो ऑनलाईन फॉर्म, शिष्यवृत्तीचा क्लेम असेल किंवा वेगवेगळे ऑनलाईन क्लेम असतील तो भरता येणार नाही, कारण तशा सूचनाच आपल्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत जे RCS इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, ज्या पोर्टलचे आणि ज्या सुविधा केंद्राचे काम करता कंपनीला दिलेले आहे, त्या कंपनीनं तसं सूचित केलेलं आहे की कामगाराच्या पावतीवर जे कामाचं ठिकाण आहे, म्हणजे जो तालुका आहे, त्याच तालुक्यावर जाऊन त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे। परंतु आता कामगाराची जी हेळसांड होत आहे, जी परेशानी होत आहे, तर त्या परेशानीसाठी बांधकाम कामगाराच्या पोर्टलवर आणखीन कुठलीच ऑप्शन उपलब्ध नाही, कुठलेच ऑप्शन उपलब्ध नाही की तालुका दुरुस्त करायचा किंवा तालुका ट्रान्सफर करायचा नोंदणीचा। सध्याच्या घडीला तर हे पर्याय उपलब्ध नाही, परंतु भविष्यामध्ये असे पोर्टल येऊ शकतात की बांधकाम कामगाराचे कामाचे ठिकाण हे ट्रान्सफर करून आमच्या स्वतःच्या जे राहते तालुका आहे त्या स्वतःच्या तालुक्यामध्ये त्याचे ट्रान्सफर करावे, जेणेकरून आम्हाला सोपे जाईल ऑनलाईन क्लेम करण्यासाठी। मित्रांनो, आता बाहेरील ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे कामगारांना सध्या दुसरे कुठलेच ऑप्शन नाही, त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्या तालुक्याला जाऊन त्यांनी ऑनलाईन क्लेम करून घ्यायचा आहे। वेळ न वाया घालता तुम्ही अधिक माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याच्या कार्यालयांमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि ते अर्जही देऊ शकता की आमचे तालुका ट्रान्सफर करून द्या। परंतु आता हे मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑप्शनच उपलब्ध नसल्यामुळे तुम्ही तेवढे पर्याय तुम्ही करू शकता, परंतु क्लेम करण्यासाठी मात्र तुम्हाला तिथेच जावं लागतं। मित्रांनो, या संदर्भात जर काही नवीन अपडेट वेबसाईटवर समजा आलेच तर त्यावरही आपण नवीन व्हिडिओ घेऊन येऊया। तोपर्यंत मी थांबतो। धन्यवाद।